मुंबईतील घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात दरड कोसळली, दोघांचा मृत्यू तर 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले। एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सुनावणी, दुपारी 2 वाजता होणार सुनावणीला सुरुवात। कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार। मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता। विदर्भात 17 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा। राज्यातील साथींच्या आजारांचा विळखा, डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। डेंग्यूचे 3762 रुग्ण पॉझिटिव्ह। नाशिकमध्ये 43 जणांना स्वाईन फ्लूची लागण। अंबरनाथमध्ये भाजप मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्षांची भाजप कार्यकर्त्यांना मारहाण। भाजप कार्यालय असलेल्या गाळ्याच्या ताब्यावरून वाद, तर भाजपकडून मनसे शहराध्यक्षांना मारहाण करत गाडीची तोडफोड। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या 40 नगरसेवकांची दांडी, गैरहजर 40 नगरसेवकांना नोटीस बजावणार। अनुपस्थितीचं कारण स्पष्ट करण्याचं नोटीसीमध्ये उल्लेख। दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्स प्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड। दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरू। फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो लग्न बंधनात, जॉर्जिना रॉड्रिक्स सोबत केलं लग्न। अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर, शुभेच्छांचा वर्षाव। मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची माहिती मिळते। पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांच्याकडून। प्रशांत, साधारणपणे आता किती तास झालेले आहेत हे बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि सध्याची नेमकी काय अपडेट मिळते? आकांक्षा, तब्बल 4 तासपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी उलटून गेला आहे आणि आपण थेट ही दृश्य पाहू शकतो बचाव कार्याची। साधारणतः 4 तासापासून हे बचाव कार्य सुरू आहे। खरं तर या परिसरामध्ये यायला एनडीआरएफच्या जवानांना आणि अग्निशमन दलाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलेलं होतं। या सगळ्या परिसरांमधल्या छोट्याशा गल्ल्या ज्या आहेत त्या पार करून या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान दाखल झाले आणि आत्ताची सध्याची स्थिती आपण जर बघितली तर मोठ्या प्रमाणात हे बचाव कार्याला आता वेग आलेला आहे, कारण पावसाने उसंत घेतलेला आहे, काळोख दूर झालेला आहे आणि प्रचंड काळोखामध्ये या ठिकाणी पावसामध्ये सुरू झालेलं बचाव कार्य आता पूर्णपणे जोर धरू लागलेला आहे। खरं तर या ढिगाऱ्याखाली आपण जर बघितलं तर साधारणतः हा दरडीचा भाग आहे आणि या दरडीचा संपूर्ण भाग साधारणतः आपण हे दगड बघितले तर 12 ते 13 फुटाचे हे दगड या ठिकाणी या घरांवर कोसळलेले आहे आणि या दरडींखाली 5 ते 6 लोक जे आहेत ती चिरडली गेलेली आहेत। त्यामध्ये दोघांचे मृतदेह काढलेले आहेत आणि आणखीन काही लोक या दरडीखाली असल्याची माहिती जी आहे ती स्थानिक नागरिक देत आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान असतील, एनडीआरएफचे जवान असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल ते या ठिकाणी तैनात झालेलं आहे। मात्र सध्याची आपण जर ही स्थिती बघितली तर अतिशय छोट्या निमुळत्या गल्ल्यांमधून या ठिकाणी हे बचाव कार्य सुरू आहे। छोटे छोटे दगड या ठिकाणी हलवले जात आहेत। आपण या ठिकाणी बघितलं तर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे बचाव कार्य करताना आपल्याला हे अधिकारी मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एनडीआरएफचे अधिकारी या ठिकाणी आहेत, ते देखील या ठिकाणी या बचाव कार्यामध्ये मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण या घटनेमध्ये अजूनही 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। दुर्दैवी घटना आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या दाटीवाटीच्या डोंगराळ परिसरांमध्ये वारंवार या ठिकाणी लोकांना या दरडींपासून दूर करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत असते। मात्र काही ठिकाणी भूमाफियांनी मोठमोठ्या झोपड्या उभारलेल्या आहेत आणि कुठेतरी महानगरपालिकेच्या बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंट असेल, जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासनाच्या
जे अतिक्रमण निर्मूलनचा विभाग आहे या सगळ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. वारंवार ह्या घटना या ठिकाणी होत आहेत. खरं तर साकीनाका असेल, असलपा असेल, घाटकोपरचा परिसर असेल, अतिशय मोठी डोंगराळ वस्ती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या डोंगराळ वस्तींच्या खाली दगडाखालचं जगणं असे शेकडो लोक जे आहेत ते जगत आहेत. दररोज ज्यावेळेस दरवर्षी पाऊस येतो त्यावेळेस जीव मुठीत धरून ही लोक या ठिकाणी राहतात. कारण पालिका प्रशासन यांना नोटीस तर देतं, मात्र दुसरीकडे कुठेही राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था जी आहे ती केली जात नाही. कायमस्वरूपीचे उपाययोजना ज्या आहेत ते पालिका या ठिकाणी करत नाही आणि त्यामुळे दरवर्षी मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये अशा प्रकारचे अपघात होतात. मुख्यतः पालिकेचा एल विभाग असेल, एम पश्चिमचा परिसर असेल, घाटकोपरचा परिसर असेल, या ठिकाणी अशा प्रकारचे अपघात जे आहेत ते वारंवार होतात. दरडी या ठिकाणी कोसळतात, लोकांचे जीव जातात, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना जी आहे ती होताना दिसत नाही आणि त्यामुळे अशा अपघात होताना पाहायला मिळत आहेत. 4 तास उलटलेले आहेत, बचाव कार्य अजूनही सुरू आहे. जे अडकलेली लोक आहेत, प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये जे बचाव कार्य झालं त्यामध्ये 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र आता पुढे जे लोक अडकलेले आहेत त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणी वाचते का यासाठी प्रार्थना सुरू आहेत. मात्र दुर्दैवी घटना आहे, अजूनही लोक अडकलेले आहेत आणि हे बचाव कार्य अजूनही सुरू आहे. आकांक्षा. अगदी प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. सूरज सावंत सुद्धा याच घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज, बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे आणि पाऊस आता थांबलाय का? बचाव कार्यामध्ये काय नेमक्या अडचणी येत आहेत? कारण 4 तास झालेले आहेत आता. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जाणारा रस्ता हाच किती निमुळता आहे आणि चिंचोल्या गल्ल्यांमधनं पोलिसांना किंवा मदत कार्याला वरती जाण्यासाठी वाट काढली जात आहे. आणि मुळात म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. 28 साल के हाँ, मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे, अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, ज्या प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांची जी खोली होती ते या ठिकाणी होते आणि त्यांचं 2 दिवसापूर्वीच ते या ठिकाणी आलेले होते. पोलिसांकडनं देखील हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला आहे जेणेकरून मदत कार्यात कुठलीही अडथळा निर्माण होऊ नये. आपण जर वरती पाहिलं तर ती गाझी मस्जिद आहे आणि त्याच ठिकाणी जी दरड आहे ही कोसळलेली आहे आणि जवळपास 2 कुटुंबीय त्या ठिकाणी अजूनही अडकलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मदत कार्य हे सुरू आहे. जी एकूणच होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडनं वरती जाणारा जो रस्ता आहे हा मदत कार्यासाठी रिकामा करण्यात आलेला आहे. या परिसरातले जे दुकान्स आहेत हे देखील बंद ठेवण्यात आलेले आहे. संपूर्ण रस्त्यावरची पार्किंग ही देखील हटवण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात तर करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत, ते म्हणजे या चिंचोळ्या गल्ल्यांमधनं वाट काढताना आणि दुसरीकडे म्हणजे जे पाऊस आहे हा कुठेतरी थांबला आहे. त्यामुळे एकूणच ज्या घटना जी घडलेली आहे त्यामुळे कुठेतरी या मदत कार्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मोठ्या अडचणींचा सामना करत हे बचाव कार्य सध्या सुरू आहे. सूरज, नेमका किती वेळ अजून या बचाव कार्याला लागू शकतो, या संदर्भात काही अपडेट मिळत आहेत? अजूनही 6 ते 7 जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणचे ॲडिशनल कमिशनर धनंजय कुलकर्णी हे देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत. ते देखील या संपूर्ण घटनेची पाहणी करत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे या देखील थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी ही रस्ता आहे हा रस्ता जर आपण पाहिला तर निमुळता आहे आणि पूर्णतः जो रस्ता आहे हा पोलिसांकडनं बंद करण्यात आलेला आहे. याच हा एकमेव मार्ग आहे ज्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. त्यामुळे या प्रमुख अडचणी आहेत की या चिंचोळ्या गल्ल्यांमधनंच कुठेतरी वाट काढताना पोलीस असतील, NDRFचे पथक असतील, अग्निशमक दल असेल, हे या ठिकाणाहून जितकं शक्य आहे तितकं मदत कार्य आपल्याला करताना पाहायला मिळतं. त्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे ही खूप बिकट आहे. पाऊस त्यामध्ये अनेक अडथळा निर्माण करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जरी पावसाने मदत कार्याला साथ दिली असली तरी कुठेतरी पावसाच्या एकूणच या पावसामुळे कुठेतरी मदत कार्यात अडथळा मोठा निर्माण होऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
अगदी सूरज, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अतिशय चिंचोळ्या अशा ह्या गल्ल्या आहेत आणि याचमधून अथक परिश्रमातून हे बचाव कार्य सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. प्रशासनातील अधिकारी देखील उपस्थित आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे हे सुद्धा अगदी सकाळपासून आपल्याला या सगळ्या संदर्भामधले अपडेट देतात. आपण त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, तिथले स्थानिक तुमच्या सोबत आहेत का? त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? त्यांना आधी पालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती का? आणि आता एकूणातच नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? आकांक्षा, आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो सगळा परिसर आहे या ठिकाणी मोठी झोपडपट्टी आहे. या सगळ्या झोपड्या आता प्रशासनाने खाली केलेल्या आहेत. या परिसरातील सगळ्या झोपड्या ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत. डोंगराच्या वरील जो भाग आहे तिथल्या झोपड्या ज्या आहेत त्या रिकामा करण्यात आलेल्या आहे. यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. एकूणच बचाव कार्य जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे बचाव कार्य अजूनही सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि यामध्ये NDRFचे जवान असतील, त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलाचे जवान असतील, हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि यांचं साधारणतः गेल्या 4 तासापासूनचं हे बचाव कार्य सुरू आहे. सुदैवाने या ठिकाणी आता पाऊस थोडा थांबला होता, मात्र आता दुर्दैवाने खरं तर आपण जर बघितलं तर आता पावसाने देखील पुन्हा सुरुवात केलेली आहे. आणि यामुळे आता पुन्हा एकदा बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. या घटनास्थळी आता पालिकेचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झालेले आहेत. या सगळ्या आजूबाजूच्या वसाहती ज्या आहेत त्या रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत. 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर अजूनही 4 ते 5 लोक या ठिकाणी अडकले. बरोबर आहे. त्यामुळे 4 ते 5 जण अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र लवकरात लवकर हे बचाव कार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. तुमच्याकडून या सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद प्रशांत आणि सूरज या सविस्तर माहितीसाठी. आणि दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदे घटनास्थळी दाखल झालेले असून त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. साधारणपणे 6 जण आतमध्ये फसल्याची शंका आहे आणि बचाव कार्य चालू आहे. NDRFची टीम आलेली आहे, अग्निशमन दलाचे सर्व जवान आलेले आहेत, महानगरपालिकेची डिझास्टरची पूर्ण यंत्रणा आलेली आहे, स्वतः वॉर्ड ऑफिसर इथे आहेत आणि त्याचसोबत आमचे साकेनाकान घाटकोपर पोलीस स्टेशनचे पूर्ण यंत्रणा इथे कामाला लागलेली आहे. परंतु थोडीशी अडचण अशी आहे की तंग गल्ल्या आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, म्हणजे अगदी 3-3 फुटाचा पॅसेज असलेल्या गल्ल्या आहेत. त्यामुळे वरतून ते बचाव कार्य करत असताना दगड काढून ते फोडून बाहेर काढणं यामध्ये बराचसा वेळ आणि अवधी लागतोय. परंतु बचाव कार्य जोरात चालू आहे. सकाळी पाऊस असल्यामुळे बरीचशी अडचण होती, परंतु आता जो युद्ध पातळीवर काम चालू आहे. बातमी आहे वसईमधून. वसई पश्चिम येथील रमेदी चर्चजवळ कवडीबाग परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जुनं कौलारू लाकडी घर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 71 वर्षीय शशिकला अरुण पाटील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच ताम तलाव अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत वडूरकर मशीन आणि लोखंडी पाऱ्यांच्या मदतीनं त्यांची सुखरूप सुटका केली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी DM पेटीट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून सुदैवानं या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या 40 नगरसेवकांची दांडी असल्याचं पाहायला मिळालं. गैरहजर राहणाऱ्या सगळ्याच 40 नगरसेवकांना आता नोटीस बजावण्यात आली आहे. दिव्यांगांना साहित्य वाटप शिबिराचा समारोपाच्या कार्यक्रमास हे 40 नगरसेवक गैरहजर होते. भाजपच्या 110 पैकी तब्बल 40 नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे गटनेते बाल्या बोरकर यांनी नोटीस देण्याचा निर्णय दिलेला आहे, तर पूर्वसूचना देऊन आणि आवाहन करून देखील 40 नगरसेवकांनी दांडी मारली आहे. अनुपस्थितीचं कारण स्पष्ट करा अशी नोटीस आता दिली जाणार आहे. अंबरनाथमध्ये भाजप मनसे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत. मनसे शहराध्यक्षांची भाजप कार्यकर्त्यांना मारहाणही झालेली आहे, तर भाजप कार्यकर्त्यांकडून मनसे शहराध्यक्षांना मारहाण करत गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. भाजपचं कार्यालय असलेल्या गाळ्याच्या ताब्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे अशी माहिती मिळते. तर या वादामध्ये मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मारहाण केली. नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच शैलेश शिर्के यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडली. या घटनेनंतर परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिलेला होता. त्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करत आहोत. याच्यातला मुख्य आरोपी जो आहे शैलेश शिर्के याला आता वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करून माननीय न्यायालयात आज हजर करत आहोत व त्याचे अन्य साथीदार जे आहेत त्यांना पण लवकरच अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत. आणि मुंबई
महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांचं आसन व्यवस्थेवरून नाराजी नाट्य सुरूच आहे. गटनेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना गटनेते अमेय घोले हे अचानक बाहेर पडले. गटनेत्यांसाठी मागील रांगेमध्ये करण्यात आलेल्या आसन व्यवस्थेवरून अमेय घोलेंनी आक्षेप नोंदवलाय. गटनेत्यांची बैठक आहे, त्यामुळे गटनेत्यांना योग्य आणि आसन व्यवस्था असावी अशी घोलेंची भूमिका असल्याची माहिती आहे. गटनेत्यांची बैठक स्थायी समिती सभागृहामध्ये सर्वांच्या पदाला साजेशी आसन व्यवस्था असलेल्या ठिकाणीच घ्यावी अशी अमेय घोलेंनी मागणी केली आहे. मात्र वैयक्तिक मानापमानापेक्षा गटनेत्यांच्या पदाला जाचेचा सन्मान आणि बैठकीला दर्जाचा अनुरूप व्यवस्था असावी या मुद्द्यावरून घोलेंनी आग्रह धरल्याची माहिती मिळते आणि याच मुद्द्यावरून अमेय घोले बैठकीमधून थेट बाहेर पडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उपमहापौर संजय घाडी यांनी देखील आसन व्यवस्थेवरून मानापमान व्यक्त करत नाराजी बोलून दाखवलेली होती. आता गटनेते अमेय घोलेंनी देखील आसन व्यवस्थेचा मुद्दा लावून धरल्यामुळे महापालिकेमधील सत्ताधाऱ्यांमध्येच पुन्हा चर्चेला उधाण आलंय. राज्यामध्ये महायुतीची सत्ता येऊन आता जवळपास 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम राहिलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असून त्यांच्यातील वादामुळेच आतापर्यंत यावरती तोडगा निघू शकला नाही. मात्र आता पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटला असल्याचा दावा मंत्री गोगावले यांनी केला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली. तर आजच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होईल. काल झालेल्या सुनावणीमध्ये आमदारांमध्ये किंवा विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट म्हणजे राजकीय पक्षामध्ये फूट पडली असा त्याचा अर्थ होत नाही, असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे अॅडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केलाय. निवडणूक आयोगानं असं करून आपल्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर केल्याचं सिब्बलांनी म्हटलंय. 2018 मध्ये पक्ष घटनेमध्ये झालेले बदल लोकशाही विरोधी असल्याचा दावा एकनाथ शिंदेंचा गट करत असेल तर त्याच घटना बदलानुसार शिंदेंची नियुक्ती झाली होती ते विसरतात असं सिब्बलांनी म्हटलंय. याचाच अर्थ असा की शिंदेंची नियुक्ती देखील लोकशाही विरोधातच ठरते असंही सिब्बल म्हणाले. 1999च्या मूळ घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नव्हतं, मग हे पदच नसेल तर शिंदे या पदावरती कसे असा सवाल सिब्बल यांनी केलाय. सिब्बल यांनी सलग 3ऱ्या दिवशी युक्तिवाद केला. आता या प्रकरणाची आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आज सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ला बागचे आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. औषधचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यावरती सरकार मेहरबान झाल्याचं दिसतंय. राष्ट्रीय सहकार विकास निगमाअंतर्गत 18 कोटींच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून या कर्जाला मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जाला मंजुरी मिळाली आहे. आम्हाला अशा सवलती का नाही असं म्हणत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी आक्षेपही नोंदवलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. किल्लारीच्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला ही मदत देण्यात आली आहे. गाळप क्षमता दुप्पट करण्यासाठी यापूर्वीच कारखान्याला 18 कोटींचं शेअर कॅपिटल देण्यात आलं, तर कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे NCDCनं नकार दिलेला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या कर्जाला मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमामार्फत 18 कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामुळे औषधचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावरती सरकार मेहरबान झाल्याचं दिसून येत आहे. सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून या कर्जाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, काय नेमके अधिकचे तपशील आहेत, कारण या निर्णयावरून काही मंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. आकांक्षा, अभिमन्यू पवार यांना मदत करण्याची ही सरकारची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील गाळप क्षमता दुप्पट करण्यासाठी याच कारखान्याला तब्बल 18 कोटींचं शेअर कॅपिटल देखील देण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी 25 कोटी रुपयांचं कर्ज मिळावं यासाठी संदर्भात कारखान्याकडून प्रस्ताव साखर आयुक्तांना आला होता आणि त्याच अनुषंगानं 18 कोटींचं कर्ज मिळण्यासाठी आता राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे या कारखान्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. महत्वाची बाब अशी आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचे जवळचे असणारे
अभिमन्यू पवार यांच्यावर सरकार जसं मेहरबान आहे तसं इतर मंत्र्यांचे जे कारखाने आहेत किंवा इतर लोकांचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना मदत का मिळत नाही, अशा पद्धतीचा सवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील काही मंत्र्यांकडून उपस्थित करण्यात आला. आता खरंच या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर भविष्यामध्ये किल्लारी येथील जे निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे त्याला जशी मदत मिळते त्याचप्रमाणे इतर कारखान्यांना मदत मिळते का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की हा कारखाना काही वर्ष मागचे बंद होता आणि त्यामुळेच एनसीडीसीच्या कर्जासाठीच्या निकषात कारखाना बसत नाही आणि त्यामुळे यांना आपण मदत करू शकत नाही असं एक भूमिका सहकार आणि वित्त विभागानं घेतली होती आणि साखर कारखान्यास या शासन हमीवर कर्ज देण्यास एनसीडीसीला प्रस्ताव पाठवायला विरोध केला होता. मात्र तो विरोध डावलून आता कुठेतरी ही मदत करण्यात येते. त्यामुळे आगामी काळात इतर लोकांच्या बाबतीत कुठे सरकार मदत करेल का हे पाहणं महत्वाचं असेल. नक्कीच. धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईच्या लोअर परळ परिसरातल्या सेंच्युरी मिल्सच्या 23,822 चौरस मीटर भूखंडाच्या 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीसमोर येणार आहे. सुधार समितीच्या आज होणाऱ्या या बैठकीमध्ये हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या भूखंडासाठी पेडर रियालिटीनं 1,351 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. मुंबई महापालिकेनं त्यासाठी 1,348 कोटी रुपयांची राखीव किंमत निश्चित केलेली होती. दिल्ली ते पुणे दरम्यान स्पाइस जेटच्या विमान प्रवाशांना काल एका जीवघेण्या अनुभवाला सामोरं जावं लागलं. विमानातला एसी बंद झाल्यामुळे तापमान असह्य होईल इतकं वाढलं आणि अशाच अवस्थेमध्ये विमान रनवेवरती नेण्यात आलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे अनेक प्रवासी गुदमरून गेले. आरडाओरडा केल्यानंतर तंत्रज्ञांना बोलावलं. तपासणी केली असता विमानात बिघाड आल्याचं लक्षात झालं. विमानाच्या उड्डाणावरती प्रवाशांनी मनाई केल्यानंतर कॅप्टन आणि इतर स्टाफनं अरेरावी करून गप्प रहा असं म्हणत धमकावलं असा आरोप प्रवाशांनी केलाय. त्यानंतर काही काळ प्रवाशांनी विमानतळावरतीच ठिय्या मांडलेला होता आणि त्यानंतर विमान बदलून प्रवाशांना पुण्याला पाठवण्यात आलं. तर दिल्लीहून पुण्याला जाणारं हे स्पाइस जेटचं विमान होतं आणि याच विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर या विमानातला एसी बंद झालेला होता. त्यामुळे विमानातल्या तापमानामध्ये प्रचंड अशी वाढ झाली. काही जणांना याचा त्रासही होऊ लागलेला होता आणि त्यानंतर प्रवाशांनी या विरोधात आवाज उठवला आणि मग त्यांना हे विमान बदलून देण्यात आलं. आणि सामाजिक कार्यकर्ते लेशपाल जवळगे हे सध्या आपल्यासोबत आहेत. लेशपालजी नमस्कार. खरं तर ही कालची घटना समोर येते. दिल्ली ते पुणे असं हे विमान होतं आणि या विमानातला एसी बंद पडलेला आहे त्यामुळे प्रवाशांना प्रचंड असा त्रास झाला. काय आपली पहिली प्रतिक्रिया? हो नमस्कार ताई. आम्ही रात्री 9:55चं फ्लाईट होतं परंतु त्यांना ते वेळेवर घेता आलं नाही. डिले झालं ते ऑलरेडी. डिले झाल्यानंतरही सगळेजण विमानात बसल्यानंतर थोड्या वेळानं खूप गरम व्हायला लागलं. आम्हाला सुरुवातीला असं झालं की ते रनवेवर गेल्यानंतर एसी सुरू करतात वगैरे काहीतरी छोटासा इश्यू असू शकतो. परंतु फ्लाईटमध्ये प्रेग्नंट महिला होत्या, वयस्कर लोक होते, लहान मुलं होते आणि त्यांना खूप त्रास व्हायला लागला. आमचे शर्ट सगळ्यांचे ओले झाले होते आणि थोड्या वेळानं असं समजलं की ते एसी सुरू केल्यानंतर हीटर सुरू झाले आणि गरम हवा यायला लागली फ्लाईटमध्ये अक्षरशः. त्याच्यानंतर मात्र अगदी त्या महिला बेशुद्ध पडायची अवस्था आली. फ्लाईट तरी त्यांनी रनवेवरच घेतलं. आम्हालाच अरेरावीची भाषा त्यांची की तुम्ही असे करू शकत नाही, गोंधळ करू नका, शांत बसा वगैरे वगैरे. तो खूप शाउट करत होता कॅप्टन आणि तसंच फ्लाईट रनवेवर घेऊन ते उडवण्याच्या तयारीत होते. मात्र आम्ही गोंधळ केला की त्यांना म्हणालो की खूप त्रास व्हायला लागलाय, आता या महिला थोड्या वेळात बेशुद्ध पडतील. त्यांना प्रचंड त्रास होता, ऑक्सिजन कमी पडत होता, सफोकेशन झालं होतं. नंतर त्यांनी फ्लाईट थांबवलं आणि टेक्निशियन बोलवले. त्यावेळेस असं समजलं, टेक्निशियन लोकांनी सांगितलं की इश्यू आहे, एसी सुरू होऊ शकणार नाही. म्हणजे ते तसेच हवेत घेऊन जाणार होते आम्हाला आणि आमच्या सगळ्यांसोबत काय होणार होतं आम्हाला माहिती नाही. अगदी त्यामुळे तुम्ही आवाज उठवल्यानंतर कंपनीनं या सगळ्या संदर्भामध्ये ॲक्शन घेऊन हे विमान बदलून दिलेलं होतं. धन्यवाद लेशपालजी, आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार आपले. मुंबईतील घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात दरड कोसळली, दोघांचा मृत्यू तर 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सुनावणी. दुपारी 2 वाजता होणार सुनावणीला सुरुवात. कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार. राज्यात साथीच्या आजारांचा विळखा. डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ. डेंग्यूचे 3,762 रुग्ण पॉझिटिव्ह.
नाशिकमध्ये 43 जणांना स्वाईन फ्लूची लागण. अंबरनाथमध्ये भाजप मनसे कार्यकर्ते भिडले. मनसे शहराध्यक्षांची भाजप कार्यकर्त्यांना मारहाण. भाजप कार्यालय असलेल्या गाड्याच्या ताब्यावरून वाद, तर भाजपकडून मनसे शहराध्यक्षांना मारहाण करत गाडीची तोडफोड. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या 40 नगरसेवकांची दांडी. गैरहजर 40 नगरसेवकांना नोटिसा बजावणार. अनुपस्थितीचं कारण स्पष्ट करण्याचे नोटिसीमध्ये आदेश. संसदेत आजही जोरदार गदारोळ होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवरील लाठीमारा प्रकरणी सरकार चर्चेस तयार, मात्र गृहमंत्र्यांचं निवेदन. राममंदिर दान चोरी प्रकरणी विरोधकांची चर्चेची मागणी. दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्स प्रकरणी मोठा खुलासा. पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड. दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरू. फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो लग्न बंधनात. जॉर्जिना रॉड्रिक्स सोबत केलं लग्न. अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरती फोटो शेअर. शुभेच्छांचा वर्षाव. मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची माहिती मिळते. पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवरती दरड कोसळल्याची माहिती मिळते. दरम्यान महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदेंनी घाटकोपरमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोकनगर या ठिकाणी डोंगराच्या कडेला लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. दरड कोसळून या ठिकाणी एक 2-4 घरं जी आहेत ती दबलेली आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बाकी 3-4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्याबाबत बचाव कार्य BMCचे, फायर ब्रिगेडचे लोक आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या चालू आहे आणि याबरोबर स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेत आहोत. आत्तापर्यंत त्याचं काम पुढे चालू आहे आणि 2 लोकांना तिथे पाठवलं. आणि दरम्यान दुर्घटनाग्रस्तांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. कौन दबा हुआ है अंदर? मेरा लड़का है, अभी जा गई रहा था, मैं फोन की थी, बोला मैं अभी आ रहा हूँ, मम्मी डरो मत. तो मेरा लड़का है, एक ये दुकान वाला है, इसका पूरा परिवार है. मेरी बहन हुई है, 2 छोटे छोटे बच्चे. ये क्या हुआ है? क्या हुआ है? कैसे दबे हुए रहे? अब पता नहीं, पहाड़ अचानक गिरा. आप लोग इधर रहते हो? लोग नहीं, उधर ही मेरा कितने लोग हैं अंदर? 4 लोग, 6 लोग, 2 बच्चे, 2 मेरे बहन भाई है, इनके बेटे. ये कौन अटका हुआ है आपका अंदर और कितने लोग फंसे हुए हैं? बोल. अंदर कितने मेरे को नहीं मालूम. मेरे भाई है, इसका बड़ा भाई है मेरा, उसके अंदर है. मैं तो रूम पे था, मैं रूम पे था. भाई मेरा अटका हुआ है, बड़ा भाई है, सद्दाम नाम से. सद्दाम नाम है? वो भी अटके हुए हैं अंदर? सद्दाम नाम के और दूसरा नाम नहीं, सद्दाम मेरा भी कितने लोग अटके पड़े अभी? मेरा 2 है, मेरे 6 लोग हैं. मेरे 2 है घर में और ये इनके बहन इनके घर में. मला अशी माहिती पडली आहे की 2-3 लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे. कमीत कमी इथे अजून 5 ते 6 लोक आतमध्ये आहेत. त्याच्यात लहान मुलंही असू शकतात. परंतु हे किती दिवस चालणार असं? दरवर्षी आता तुम्ही बघताय कंटिन्यू चांदिवली विधानसभेमध्ये लोकांची महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू होत आहे. ते चांदिवली विधानसभाच आहे आणि आज परत एक सिंगल नाही पण आज तुम्हाला डबल डिजिट मध्ये आकडा भेटू शकतो अशी परिस्थिती आहे. अरे रात को सो रहा था मैं, ऊपर से कुछ पेड़ उड़ गिरा तो दीवार उवाल आंग पे आ गई मेरे लोगों की. और जब बंद हो गया तो तोड़ ताड़ के हम लोग निकले जैसे भी बाहर निकले आए. फिर बाहर निकल के फिर अपने बहन उन गए बताया. फिर अभी आ रहे हैं सो पूरा. कितने बजे का ये हादसा? ये 2:45 बजे के लगभग था. घड़ी तो देखे नहीं थे. 2:45 बजे थे. क्या गिरा था ऊपर से? पेड़ उड़ गिरा था. पेड़ पत्थर भी गिरा था. पेड़ भी गिरेगा तो पत्थर भी तो गिरेगा उसमें. वही गिरा है तो पतरा तोड़ के पूरा अंदर आ गया था.
आंग पे पूरा गिर गया था। विलेपार्ले परिसरामध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये आई आणि 2.5 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर इतर चौघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। काल रात्री 10च्या सुमारास विलेपार्ले पश्चिमेकडील बाप्तिस्ता रोडवरती 12 मजली इमारतीच्या 11व्या मजल्यावरती आग लागली होती। रेस्क्यू करण्यात आलेल्या 6 जणांना नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। यातील चौघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। मात्र या दुर्घटनेमध्ये आई आणि बाळाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। चौकशी अहवालामध्ये आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा समोर आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्या विरोधात धानोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईमधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। ही भेट कोणत्या कारणासाठी घेतली जाते हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। मात्र आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होतीये, कशासाठी भेट आहे ही? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। एकूणच भेटीचं कारण नेमकं अद्याप अस्पष्ट आहे। मात्र मागील काही दिवसांमध्ये जर का घटना पाहायच्या तर जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याला देखील राज ठाकरे यांच्याकडनं देखील पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसलेलं होतं। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर राज ठाकरे हे अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी आल्याचं आपल्याला दिसतं। एकूणच अनेकदा त्यांच्याकडनं देखील स्पष्टपणे सांगण्यात येत असतं, वैयक्तिक कामं असेल, एकूणच विकास कामं असतील किंवा मग अनेकदा मुंबईसाठी असलेल्या विकास कामांसाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपल्याला येताना पाहायला मिळत असतात। या अगोदर देखील मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरे यांच्याकडनं घेण्यात आलेली होती, ज्यामध्ये प्रामुख्यानं मुंबईमधल्या वाहतूक समस्या असतील, पार्किंगच्या समस्या असतील, त्या संदर्भात भेटीसाठी एक मॉडेल प्रस्तुत करण्यासाठी देखील राज ठाकरे हे भेटलेले होते आणि एकूण त्यासाठी ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र मागील काही दिवसाच्या ज्या घटना पाहायच्या तर घटनाक्रमामध्ये प्रकर्षानं दिसतं राज ठाकरे हे भाजप आणि भाजप प्रणित असलेल्या सरकारला कुठेतरी विरोध करताना दिसत आहेत। प्रामुख्यानं जंतर मंतरवरचं जे आंदोलन होताना दिसलं त्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्याकडनं विद्यार्थ्यांना थेटपणे पाठिंबा आपल्याला देताना दिसलेले होते। CGP-च्या आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांनी कुठेतरी विरोध आपल्याला सरकारचा करताना पाहायला मिळालेला होता। एकूणच शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेतल्या समस्या ह्या देखील एक मोठ्या आहेत आणि त्या अनुषंगानं देखील कदाचित ही भेट असू शकते। राज ठाकरे यांच्याकडनं देखील वारंवार सांगण्यात आलेलं होतं की एकूणच शिक्षण व्यवस्थेमधले अनेक त्रुटी आहेत, त्या देखील बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी अभिषेक, तुम्ही म्हणताय तसं गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की राज ठाकरे हे अनेक मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। मग ते शिक्षण व्यवस्थेमधील घोटाळा असेल, जंतर मंतरवरचं आंदोलन असेल, त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये देखील सभा घेतलेली होती। तर दुसरीकडे नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा त्यांनी दौरा केलेला होता। तिथली विकास कामं असतील, रस्त्यांचे अनेक मुद्दे असतील, या सगळ्यावरूनच राज ठाकरे हे कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही आजची भेट, त्यामुळे या भेटीला कसं महत्त्व प्राप्त होत आहे? नक्कीच एकूणच जर नाशिक असेल, कुंभमेळा सध्याला आपल्याला त्याची कामं होताना पाहायला मिळत आहेत। अनेक आक्षेप हे राज ठाकरे यांच्याकडनं
कंत्राट असेल ह्याच्या संदर्भात येताना दिसलेलं होतं. एकूण मुख्यमंत्र्यांकडनं देखील या कंत्राटांसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं. एकूण कुंभमेळ्यातली कामं या संदर्भात कुठेतरी राज ठाकरे यांच्याकडनं आक्षेप घेण्यात आलेला होता. सोबतच रायगड दौरा असेल, रायगड दौऱ्यामध्ये देखील जो एकूण महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आहे त्याचं काम अद्यापही अपूर्ण आहे आणि त्या अपूर्ण असलेल्या कामांसंदर्भात देखील राज ठाकरे यांच्याकडनं आढावा असेल तो घेण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने देखील आपल्याला या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळू शकेल. सोबतच एकूण नीटच्या संदर्भातले जे आक्षेप आहेत, विद्यार्थ्यांकडनं अनेक आक्षेप हे राज ठाकरे यांच्याकडे नोंदवण्यात आल्याचं दिसलेलं होतं आणि त्यामुळे राज ठाकरे या संदर्भात देखील भाष्य करू शकतात. एकूणच नेमकं कशा पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेसंदर्भात गोष्टी पुढे जायला पाहिजेत या संदर्भात देखील दोघांमध्येही चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळू शकते. नेमकं मुख्यमंत्री या संदर्भात काय भाष्य करत आहेत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र एकूण या अगोदर भेटी ज्या आपल्याला दोघांच्याही होताना पाहायला मिळालेल्या होत्या त्या विकास कामांसोबत राजकीय देखील चर्चा ह्या रंगताना दिसतात आणि त्याच अनुषंगानं राजकीय चर्चा काय होतात हे बघणं देखील महत्वाचं असेल. अगदी जसं तुम्ही म्हणताय तसं विकास कामांसाठी ही भेट असू शकते. अनेक महत्त्वाचे मुद्दे गेल्या काही दिवसापासून गाजतायत आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले असू शकतात. मात्र अभिषेक, या सगळ्यामध्ये काही राजकीय चर्चा होईल याची शक्यता कितपत आहे? नक्कीच एकूण दोन राजकीय नेते भेटलेत की राजकीय चर्चा ह्या आपल्याला होताना पाहायला मिळतातच आणि त्याच अनुषंगाने या दोघांमध्ये देखील ज्या चर्चा आहेत त्या होताना दिसतील. मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्याकडनं होणारा विरोध असेल त्यावर देखील कशा पद्धतीनं दोघांमध्ये चर्चा होते हे बघणं देखील महत्वाचं असेल. एकूण निवडणुका जरी का नसल्या तरी दोन नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चा ह्या महत्वाच्या आपल्याला मानल्या जातात. येणाऱ्या काळातल्या समीकरणाबद्दल देखील अनेकदा चर्चा ह्या होताना दिसतात. या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे की लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल त्या अनुषंगानं जेव्हा भेटी झालेल्या होत्या तेव्हा देखील काही समीकरणांबाबत चर्चा ही होताना दिसलेली होती. ती समीकरणं पुढे जाऊ शकली नाही. कदाचित या भेटींमध्ये देखील अशा प्रकारच्या चर्चा झाल्यानंतर काही समीकरणं बदलतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक ही आपल्याला मागील अनेक महिन्यांपासून वर्षांपासून वाढताना दिसत आहे आणि त्याच अनुषंगानं दोन विरोधक एकत्र येत असताना एकूणच भाजप कशा पद्धतीनं राज ठाकरे यांच्याकडे पाहत आहे हे आपल्याला प्रकर्षानं दिसत आहे. कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर हा राज ठाकरे यांच्याबद्दल हा भाजपला मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो. त्याच अनुषंगानं ज्या टीका होताना दिसतात तर त्या तेवढ्या प्रकर्षानं आपल्याला राज ठाकरे यांच्यावर होताना दिसत नाही. ज्या बरोबर आहे. त्यामुळे राजकीय आणि एकीकडे विकास कामांसंदर्भामध्ये दोन्हीही मुद्द्यांवरती या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी काय चर्चा होते या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी अजिंठा लेणी आणि त्यामधील गौतम बुद्धांच्या शिल्पांसंदर्भामध्ये केलेल्या काही वक्तव्यांमुळे आणि हावभावांमुळे वाद निर्माण झालाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी जरांगेंच्या कृतीवरती आक्षेप घेतलाय. जरांगे यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखवू नयेत आणि इतिहासाचा विपर्यास करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. शिल्प बघितलं का तुम्ही अजिंठा लेणीचं? हा एवढा दिसतोय, कोणत्याच मापात नाही. तो हा देवारा करणार मी आणि तो यामुळे फडणवीसला सुद्धा करणार नाही तर मग चूक सुधारायची. नाही तर मग चूक सुधारायची. रयतेचे राजे शिवाजी महाराजांनी ह्या लेण्या जोपासण्याचं काम केलं, जतन करण्याचं काम केलं. याला कोणत्या प्रकारे इजा पोहोचू नये याची सुद्धा काळजी घेतली. कारण या लेण्याला 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि मनोज जरांगे तुम्ही तर या अजिंठा लेणीबद्दल अत्यंत चुकीचा हावभाव करून बोलत आहे. यामुळे तुम्हाला मी आवाहन करत आहे की आपण यापुढे बोलताना अभ्यासपूर्ण बोलावं आणि अजिंठा लेणीवर बोलून बौद्ध समाजाच्या भावना दुखवू नये असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे. नागपुरात 16 वर्षीय विद्यार्थिनीचा आरोपीकडून 3 महिने छळ होत होता.
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकार आहे. इंस्टाग्रामवरती दोघांचीही ओळख झालेली होती. तर महिनाभरापूर्वी आरोपीकडून मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं तपासामध्ये समोर आलं. आरोपीनं मुलीच्या मोबाईलमधील माहितीद्वारे हालचालींवरती नियंत्रण ठेवलं. आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत अनेक दिवस मानसिक छळ देखील करण्यात आला. ठाणे इथल्या आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याला अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये विस्कटलेल्या संसाराच्या रागातून भाच्याच्या सासऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हडपसरच्या महम्मदवाडी इथल्या लक्ष्मी पार्क जवळच्या फॉरेस्टर डोंगरावरती रविवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी हनुमंत कांबळे स्वतःहून काडेपडळ पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. सैफन बाबूलाव सय्यद असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर मयत सैफन सय्यदची मुलगी सना हिचा आरोपी हनुमंत कांबळे याचा भाचा लखन काळोखे याच्याशी विवाह झालेला होता. मात्र भाच्याच्या काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर सना सासरी राहत नव्हती. रविवारी सासरच्या मंडळींशी झालेल्या वादानंतर सना ही रागाच्या भरामध्ये जंगलाच्या दिशेने निघून गेली होती. तर मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे वडील सैफत सय्यद आरोपी हनुमंत कांबळे हे दोघेही मोहम्मदवाडी इथल्या लक्ष्मी पार्कजवळच्या फॉरेस्टच्या डोंगरावरती गेले. तिथे दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हिंसेमध्ये झालं आणि संतापलेल्या कांबळे यानं तिथं पडलेला मोठा दगड सैफन यांच्या डोक्यामध्ये मारून त्यांना जागीच ठार केलं. नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरामध्ये तब्बल 750 किलो चांदी आणि अर्ध्या किलो सोन्यानं मढवलेलं खास गर्भगृह हे साकारण्यात आलंय. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिराच्या नव्यानं सौंदर्यीकरण झालेल्या गर्भगृहाचं काल लोकार्पण झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मंदिरामध्ये नव्यानं बांधलेल्या गाभाऱ्याचं आणि भाविकांसाठी केलेल्या इतर सोयी सुविधांचं लोकार्पण झालं. गणपती बाप्पाच्या शेकडो वर्ष जुन्या स्वयंभू मूर्तीच्या अवतीभवती हे शुद्ध चांदीचे विशेष गर्भगृह आणि बाप्पाचं खास सिंहासन साकारण्यात आलंय. बाप्पाच्या गर्भगृहासाठी वापरलेल्या 750 किलो चांदीपैकी साधारण 175 किलो चांदी भक्तांनी अर्पण केलेली आहे. बुलढाण्यामधील कारागिरांनी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरामध्ये 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत दिवस रात्र काम करून हे गर्भगृह तयार केलं. या नव्या कोऱ्या चकाकणाऱ्या गर्भगृहाचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे. बघूयात. नागपूरचे टेकडी गणपती नागपूरचे ग्रामदैवत आहे आणि फक्त नागपूरच नाही, विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून गणेश भक्त जे आहेत ते टेकडी गणपतीमध्ये दर्शनासाठी येत असतात. मात्र आता टेकडी गणपतीमध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या ठिकाणी टेकडी गणपतीचा एक वेगळा आणि भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळणार आहे. श्री गणपतीची जी मूर्ती जी आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. ती आता चांदीच्या खास गर्भगृहामध्ये विराजमान झालेली आहे. मंदिर ट्रस्टने गणपती बाप्पांसाठी चांदीचा खास गर्भगृह जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. जवळपास 750 किलो चांदी जी आहे ती या संपूर्ण गर्भगृहासाठी वापरण्यात आली आहे आणि अत्यंत सुंदर असा आखीव रेखीव गर्भगृह जो आहे तो चांदीचा तयार करण्यात आलेला आहे. खास बाब म्हणजे या 750 किलो चांदीपैकी जवळपास 175 किलो चांदी जी आहे ती गणेश भक्तांनी मंदिराला दान केलेली आहे. टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही याल तर गणपती बाप्पांचा एक भव्य रूप आणि त्यांचा चांदीचा अत्यंत शुभ्र चकाकणारा गर्भगृह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गणेश टेकडी मंदिर, नागपूर. हे चांदीचं गर्भगृह बनलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास 750 किलो चांदी ही वापरण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून जवळपास 175 किलो ही भक्तांनी तिथे दानमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर जवळपास 522 ग्राम सोनं पण वापरलं गेलेलं आहे. राज्यामध्ये पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढलेला असून डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये डेंग्यूचे 3762 तर हिवतापाचे 2036 रुग्ण आढळले. याशिवाय चिकनगुनियाचे 784 रुग्णही समोर आलेले आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाकडून ताप सर्वेक्षण, रक्त नमुने तपासणी, कीटकनाशक फवारणी आणि जनजागृती यावरती भर दिला जातोय. नागरिकांनी घर आणि परिसरामध्ये पाणी साचून न देण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.